आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। सुग्रीव, मेघनाथाच्या समोर येऊन का मृत्यूला बोलावतोयस? कुठे आहेत राम आणि त्याचा लहान भाऊ लक्ष्मण? त्यांना समोर यायला सांग। आज रणक्षेत्रात त्यांचा काळ आलाय। श्री राम प्रभूंच्या दर्शनासाठी फारच उतावळा होत आहे। स्वामींच्या पर्यंत पोहोचण्याआधी सेवकाला सेवेची संधी तर दे मेघनाथ। अंगद तू तुला सोडून दिलं कारण आज माझं पहिलं ध्येय तू नाहीयेस। आज माझं पहिलं ध्येय आहे माझा भाऊ अतिकायचा मारेकरी लक्ष्मण याला देवलोकात पाठवून द्यायला। कुठं आहे लक्ष्मण? त्याला सांग मेघनाथ त्याला आव्हान देतोय। आज्ञा करावी दादा। आज मेघनाथ तरी राहील, नाहीतर हा लक्ष्मण। शांत शांत लक्ष्मण। शांत राहण्याची वेळ निघून गेली दादा। तो खूप साहसी योद्धा आहे। लढता लढता थोडासा थकेल, तेव्हा समोर जावं वीरश्री। ही काही रणनीती नाहीये। युद्धात एकच नीती असते, शत्रूला जसं जमेल तसं पराजित करायचं, परंतु अनितीच्या मार्गावर चालून नाही। लक्ष्मण, मी तुला शांत राहायला सांगून तुझा उत्साह कमी करत नाहीये। फक्त एवढंच सावध करू इच्छितो आहे की आवेश आणि उत्साहामध्ये अंतर असतं। विचारपूर्वक आणि धीर गंभीर मनाने युद्ध कर। जा वीरवर, विजयी हो। सुग्रीव अंगात तरपाट फिरवून निघून गेले, परंतु आपल्या वीरतेची शेखी मिरवणारा लक्ष्मण कुठे लपून बसलाय? कुठे या मेघनाथाचा सामना करायला घाबरतोय? उद्धट मेघनाथ, प्रलाप बंद कर।
अस्त्र शस्त्र निकामी झाली आहेत म्हणून लहान मुलाप्रमाणे दगड फेकतोयस माझ्यावर? का तुझ्या धनुर्धारी राम आणि लक्ष्मणाच्या कडे एकही शस्त्रच नाही उरलं? जर मला एवढंच घाबरत असतील तर दोन्ही भावांनी युद्ध थांबवून चुपचाप मला शरण यावं. हे गरजणाऱ्या वीरा, हा घे लक्ष्मण आलाय तुलाही तुझा भाऊ अतिकायाकडे पाठवण्यासाठी. आज काय तो निर्णय होईल की ढगांप्रमाणे गरजणाऱ्या या मेघनाथामध्ये किती शौर्य, धाडस आणि रणकौशल्य आहे. चल वाचव वाचव स्वतःला माझ्या तीव्र बाणापासून. माझा हा तीव्र बाण शेकडोंचा नाश करून तुझ्यापर्यंत पोहोचतोय लक्ष्मणा. आणि आता ह्या बाणाच्या तीव्रतेने सुकलेल्या पानांप्रमाणे तुझी सर्व सेना विखरून जाईल. दोन राजपुत्र अन तेजस्वी अन शक्तिमान हे लढती. तीराना भिडती तीर आणि तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव, हर हर महादेव. महाप्रतापी मेघनाद ज्या शस्त्रांचा आघात करे, ज्या शस्त्रांचा आघात करे, उत्तरेतला तो लक्ष्मण ही त्या शस्त्रांचा प्रतिकार करे, त्या शस्त्रांचा प्रतिकार करे. कोणी न कमी दोघांमध्ये, कुणी हटेच ना युद्धामध्ये, कुणी हटेच ना युद्धामध्ये. हे महासमर प्रत्येक क्षणी किती भीषणताही येत असे, भीषणताही येत असे. बाणातून निघतो अग्नि कधी, वर्षाव कधी होत आहे. तीराना भिडती तीर आणि तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव, हर हर महादेव. युद्ध करे या बाहुबले, एक शस्त्रांचा अभिमान धरे, एक शस्त्रांचा अभिमान धरे. एक रामाचा जयकार करे, लंकेशाचा जयकार करे, लंकेशाचा
कृष्णाचा जयकार करे. रामाच्या चेहऱ्यावरती रोमांचक युद्धा पाहतसे, रोमांचक युद्धा पाहतसे. या महासंग्रामी जिंकिल तो ज्याला विजयी भगवान करे, ज्याला विजयी भगवान करे. दोघे आपुल्या विश्वासाने प्राणांची लावती बाजी. तीराना भिडती तीर आणि तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. सूर्यास्त झाल्यानंतर याची मायाशक्ती चौपटीने वाढेल. जर आपल्या तामसी मायेचा प्रयोग करून आकाशात अदृश्य होऊन लढू लागला तर याचा जय निश्चित आहे. आता आपल्याला युद्धात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, अन्यथा अनर्थ होऊन जाईल. लक्ष्मणाच्या सहाय्यासाठी आपण पुढे व्हा राघवेंद्र. आवर्य बाणांनी माझ्या शस्त्रांचा अंत करतोयस. दादा, आपण रणभूमीत आल्यावर तो भेकडासारखा पळून गेला. नाही लक्ष्मण, इंद्रजीत नाव आहे त्याचं. त्याच्या शौर्याच्या महत्वाकांक्षेचा महिमा महाराज बिभीषणांकडून ऐकून सुद्धा असा भ्रम धारण करतोस त्या योद्ध्यासाठी. अवश्य त्या असुर कुमाराच्या युद्धाची काहीतरी चाल आहे. महायुद्धाच्या कलेत ह्याच्यापेक्षा मोठा कोणी नाही. सावध राहा वीर कुमार. अस्त्र शस्त्र या युद्धात होती अशी निरुपाय. मेघनाद दोघावरती सोडी नागपाश अपार. महाबली जांबुवन अनर्थ झालाय. श्री रामप्रभू आणि लक्ष्मण बंधू नागपाशात बंदिस्त होऊन जमिनीवर पडलेत. प्रभू, अयोध्यापती मूर्छित झाले.
हे काय, लक्ष्मण दादा जखमी झाले? काय झालं रघुनाथांना? विभीषणजी, आपलं म्हणणं सत्य होतं. इंद्रजित काही अनर्थ करेलच, तसंच झालंय. युवराज इंद्रजितांचा विजय असो! 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 नागपाशापासून विधाताई यांना वाचवू नाही शकणार. युद्धाचा अंत झाला म्हणून समजा. जाऊन आनंद साजरा करा. शेषनागन रामासी विळखा घाली नाग चंदन तरु समरामासी वेटाळती हे नाग वेटाळती हे नाग कोसळणाऱ्या हात जो देई कोसळला तो तर कोण संभाळी अचेतना जो सचेत करतो तो मृत झाला तर काय उपाय संकट निवारणाऱ्यावरती कोसळे संकट कोण हटवी पार करणारा बुडाया लागे वाचविण्या त्या कोण येई कुणी न येई. युवराज इंद्रजितांचा विजय! 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 युवराज इंद्रजितांचा 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 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. रावण जिंकला इंद्रजित. हा स्वतः लंकाधिपती रावण तुझे अभिनंदन करतो आहे. तुझा सदा जय हो पुत्रा. विजय तर सदा आपला आहे पिताश्री. शत्रू सैन्य शोक सागरात बुडालं आहे. राम आणि लक्ष्मण दोन्ही भाऊ काही क्षणात नागपाशात मृत होतील. नंतर सुग्रीव अंगद जांबुवन हनुमान राम लक्ष्मणाची शवयात्रा घेऊन अयोध्येत शरयू पर्यंत जातील. विभीषण कुंभकर्ण आजोबा माल्यवान सर्वजण एकच राग आळवत होते. राम कोणी साधारण मनुष्य नाही, पुरुषोत्तम आहे, अविनाशी आहे. ते सर्वजण माझ्या मेघनाथाची शक्ती नव्हते ओळखत. इंद्रजित, तू आपल्या वडिलांचं मस्तक गर्वानं उंच केलं आहेस पुत्रा, उंच केलं आहेस. चिरंजीव हो, नेहमी तुझा विजय हो, विजय हो. नाही युवराज अंगद, यावर काही उपाय नाही. नागपाशाच्या पार्श्वविक्राळतेला आपण नाही जाणत. या पाशास्त्राला सामान्य नका समजू. हिमपाशातून कदाचित प्राणी सुटू शकतो.
परंतु नागपाशातून तर सर्व शरीर तुटून आणि प्राण गेल्यावरच मुक्ती मिळते. विभीषणजी योग्य सांगतायत युवराज अंगद. या अस्त्राला ब्रह्माने स्वतः अपूर्व यज्ञ करून प्रकट केले होते. नंतर महांकाल महादेवाने गरज वाटल्यावर संहार करण्यासाठी ब्रह्माकडून मागून घेतले आणि मेघनादाने कठीण तपश्चर्या करून शिवाकडून ते प्राप्त करून घेतलं होतं. इंद्रजित, हा तू काय अनर्थ केलास? श्रीराम आणि लक्ष्मणावर प्रहार करण्याआधी तू माझे प्राण का नाही घेतलेस? जंबुवंत, या चर्चा नंतरही करता येतील. प्रथम याचा विचार करा की याचा काही उपाय होऊ शकतो का. बोला विभीषणजी, काही उपाय माहित आहे का तुम्हाला? नाही महाराज, या अस्त्रावर काही उपाय नाही. इंद्रजित, आज डाव जिंकून गेलास. नाही नाही, असं नाही होऊ शकत. माझे रघुनाथ अमर आहेत, अविनाशी आहेत. दुनियेतील कोणतेही शस्त्र, कोणत्याही पराक्रमीचे मोठ्यात मोठे अस्त्र त्यांना थोडी सुद्धा इजा नाही करू शकत. त्रिजटा माते, माझा यावर विश्वास नाही बसत. मी माझ्या डोळ्याने बघू इच्छिते. कसंही करून मला इथून घेऊन चल ना, त्यांच्या श्रीचरणांपाशी घेऊन चल. जर असं शक्य असतं तर मी माझे प्राण सुद्धा अर्पण करून तुला केव्हाच तुझ्या स्वामींकडे पोहोचवलं असतं. परंतु कोणत्याही प्रकारे हे शक्य नाहीये. आपली सावली सुद्धा अशोक वाटिकेच्या एक पाऊलही बाहेर जाऊ शकत नाही. का नाही जाऊ शकत? काय करतील लंकेचे पहारेकरी? प्राणच घेतील ना. जर माझे रघुनाथ, माझ्या प्राणनाथांचे जीवन संकटात आहे तर मी तरी जगून काय करू? संकट येतात आणि संकट दूरही होतात. एकदम निराश होऊन कोणत्याही प्रकारची अशुभ इच्छा करणं तुझ्यासारख्या धीर गंभीर स्त्रीला शोभून नाही दिसत. सती स्त्रीच्या शक्तीची तुला माहिती नाही. जागव त्या शक्तीला आणि थांबव येणाऱ्या मृत्यूला. स्त्रीची शक्ती सृष्टीमध्ये महान आहे. ही वेळ अशी रडण्याची नाही आहे मुली. आपल्या आंतरशक्तीला जागव आणि एकाग्रचित्त होऊन त्या जगदंबेसमोर उभी राहून पतीचं जीवन माग. तुझ्यासारख्या महान सतीची इच्छा जगदंबा सुद्धा नाकारू नाही शकणार. जगदंबे कृपावंत हो, संकट ही अपार. लक्ष्मणासह कुशल असो, रघुवर प्राणपती. लक्ष्मणासह कुशल असो, रघुवर प्राणपती. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस